नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। मुळशीमध्ये 14 वर्षीय मुलीसोबत आईस्क्रीम दुकानात धक्कादायक प्रकार, गावात संताप। महेंद्रसिंग धोनी 18 मे रोजी निवृत्ती घेणार का? जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत। राज्यातील भाजप सरकार बदलण्याची गरज, मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य। नसरापूर अत्याचार प्रकरणात 15 दिवसात आरोपपत्र दाखल होणार। मीरा रोड टेरर प्रकरणात जेब अन्सारीच्या घरातून संशयास्पद चिठ्ठी जप्त। कोल्हापुरात ऊस FRPF मध्ये 100 रुपयांची वाढ जाहीर। कमिन्स विरुद्ध श्रेयस सामन्यात नंबर 1 साठी महत्त्वाची लढत। सांगलीत अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचाराचा आरोप। पुण्यात MPSC भरतीला अचानक स्थगिती, वकिलांचा निषेध। बेटिंग प्रकरणात 4 अटक, नगरसेविकेच्या मुलाचा समावेश। धैर्यशील मोहिते पाटील यांची शिवसेनेसोबत युतीवर राजकीय चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टील दरवाढीमुळे विक्रीत घट। 38 गावांमध्ये पाणी टंचाई, टँकर व विहिरी अधिग्रहण रखडले। कोविड साहित्य खरेदी अनियमितता, 4 कोटींचे प्रस्ताव मंजूर। बोगस जन्म प्रमाणपत्र रॅकेट उघड, चौकशी सुरू। शेंद्रा चौकात ऑइल सांडल्याने 15 ते 20 जण जखमी। पुणे जिल्ह्यात 40 खासगी भूमापन नेमण्याचा निर्णय। अवैध वाहतुकीमुळे तरुणाचा मृत्यू, चालक फरार। शिडको चौकात तिहेरी अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी। कायगाव टोका येथे 29 वर्षीय युवक बेपत्ता, शोध सुरू। वाशिममध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची तयारी। माळरानावर आंब्याची बाग फुलवून शेतकऱ्यांची प्रेरणादायी कामगिरी। प्रकल्पग्रस्तांना दिलासा, कब्जे हक्काबाबत निर्णय रद्द। खडकवासला धरण साखरी 33% पाणीसाठा, गत वर्षापेक्षा वाढ। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।